नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जँगो फ्रेमवर्कमधील ORM याबद्दल माहिती पाहणार आहोत. ORM मित्रांनो, ORM म्हणजे ऑब्जेक्ट रिलेशनल RELATIONAL रिलेशनल मॅपर MAPPR. ORM stands for ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर. मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया ऑब्जेक्ट. OBJECT ऑब्जेक्ट म्हणजे काय. तर मित्रांनो, ओ या ठिकाणी ORM मधलं ओ म्हणजे काय आहे, ऑब्जेक्ट. O इक्वल टू ऑब्जेक्ट असं आपण या ठिकाणी लिहूया. तर O म्हणजे ऑब्जेक्ट. तर मित्रांनो, ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे. An object is an instance of a class. An object means what? An object is an instance of a class. मित्रांनो, इन्स्टन्स म्हणजे काय या ठिकाणी. तर इन्स्टन्स मीन्स अ रिअल ऑब्जेक्ट. An instance mean a real object created from a class. An instance means what? A real object created from a class. तर मित्रांनो, क्लासला आपण या ठिकाणी ब्ल्यूप्रिंट असं देखील म्हणतोय. ब्ल्यूप्रिंट PRIENT ब्ल्यूप्रिंट. तर मित्रांनो, व्हॉट इज अन ऑब्जेक्ट. An object is an instance of a class. And what is instance? An instance means a real object created from a class. आता मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. टू बिल्ड अ हाऊस what you required. To build a house, we first design a house plan. To build a house, we first design a house plan like this. मित्रांनो पहा, समजा आपल्याला एखादं घर जर बांधायचं असेल तर आपल्याला अगोदर एक प्लॅन डिझाईन करावा लागतो. तर तो प्लॅन म्हणजेच काय मित्रांनो, या ठिकाणी ब्ल्यूप्रिंट. तर पहा, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी असं एखादा प्लॅन डिझाईन करूया. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, माझ्याकडं हा एक प्लॅन आहे. समजा असा प्लॅन आपण या ठिकाणी डिझाईन करत आहोत. समजा मित्रांनो, आपल्याकडं हा एक प्लॅन आहे. या प्लॅनपासून आपण काय क्रिएट करू शकतो. ओके मित्रांनो, समजा आपल्याकडं हा प्लॅन आहे. तर ह्या प्लॅनपासून आपण एक घर बनवतो. या प्लॅनपासून आपण काय करतो, एक अशा पद्धतीचं एक घर बनवू शकतो मित्रांनो. तर पहा, तर या पद्धतीने आपलं या प्लॅनपासून एक घर बनवू शकतो. तर मित्रांनो, हा जो प्लॅन आहे, या प्लॅनला आपण काय म्हणूया. हा जो प्लॅन आहे, हाऊस प्लॅन, हा आपला हाऊस प्लॅन आहे. म्हणजे थोडक्यात आपला पायथॉनमधला समजा हा क्लास आहे मित्रांनो. पायथॉनमधला आपला हा क्लास आहे. आणि या हाऊस प्लॅनपासून आपण या ठिकाणी एक घर बनवलेलं आहे. build the house.
बिल्ड द हाऊस. म्हणजेच काय मित्रांनो, हे आपलं ऑब्जेक्ट आहे. हे आपला ऑब्जेक्ट आहे किंवा ह्याला आपण इन्स्टन्स असं देखील म्हणू शकतो. हा आपला काय इन्स्टन्स आहे किंवा ऑब्जेक्ट आहे. तर या पद्धतीने मित्रांनो आपण काय करू शकतो की आपल्याला आपल्या प्लॅनवरून आपण एक ऑब्जेक्ट बनवू शकतो किंवा तुम्ही पायथॉनमधील क्लासमधून त्याचा एक आपण ऑब्जेक्ट बनवतो. सो ॲन ऑब्जेक्ट इज ॲन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. हे तुमच्या लक्षात आलं असेल. इन्स्टन्स मीन्स रिअल ऑब्जेक्ट. इन्स्टन्स मीन्स रिअल ऑब्जेक्ट दॅट इज क्रिएटेड फ्रॉम आवर ब्ल्यूप्रिंट ऑर यू कॅन से दॅट अ क्लास. तर मित्रांनो आपण काय केलं, आपल्याकडं जो हा प्लॅन आहे, ह्या प्लॅनवरून तुम्ही काय केलं, एक ऑब्जेक्ट या ठिकाणी बनवले. तर आपण एका प्लॅनवरून अनेक ऑब्जेक्ट्स या ठिकाणी बनवू शकतो. जसं एका प्लॅनवरून आपण अनेक घरं जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही बनवू शकताय मित्रांनो. हे झालं पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर. तर या पद्धतीने तर याला म्हणायचं आहे ऑब्जेक्ट. तर हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपण जँगोमध्ये कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो मित्रांनो. तर पहा, हे झालं आपण रिअल लाईफमधलं एक्झाम्पल. आता आपण जँगोमध्ये जो क्लास जो आहे तो कशा पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. आता समजा आपण असं बनवलेलं असेल क्लास स्टुडंट. समजा माझ्या क्लासचं नाव स्टुडंट आहे, STUDENT स्टुडंट, आणि ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. या ठिकाणी आपण काय करूया मित्रांनो, या ब्रॅकेटमध्ये मॉडेल्स MODELS मॉडेल्स डॉट मॉडेल असं या ठिकाणी पॅरामीटर्स देऊया. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो कोलन असतं, कोलन लिहूया, एंटर की प्रेस करूया. त्यानंतर इकडं इंडेंटेशनमध्ये आपला कर्सर येतो आहे. तर यामध्ये आपण काही फील्ड्स डिक्लेअर करणार आहोत. तर ते या पद्धतीने असतील मित्रांनो. पहिला फील्ड आहे समजा नेम इक्वल टू मॉडेल्स MODELS मॉडेल्स डॉट CHR फील्ड. तर हे आपली मित्रांनो कॅरेक्टर फील्ड असणार आहे, कॅरेक्टर डेटा टाईप असणार आहे. त्याचं मॅक्झिमम लेंथ समजा त्याची 100 असेल. तर ही एक फील्ड झाली मित्रांनो. आणि त्यानंतर आपण काय करूया, समजा दुसरी एक फील्ड आपण घेतली आहे या ठिकाणी सिटी इक्वल टू परत तोच डेटा टाईप मित्रांनो मॉडेल्स डॉट CHR फील्ड. यालाच आपण खाली कॉपी करूया. त्याची मॅक्झिमम लेंथ 100. आणि तिसरं एक फील्ड घेऊया आपण एज. आता एज इक्वल टू मॉडेल्स MODELS मॉडेल्स डॉट इंटेजर फील्ड. तर हे 3 फील्ड्स आपण या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत मित्रांनो. तर हे आपला काय आहे, क्लास आहे. हा आपला पायथॉनमधील क्लास आहे. तर या क्लासमध्ये आता मला रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे आहेत. तर आपण कशा पद्धतीने करू शकतो मित्रांनो तर ते पाहूया. तर समजा मला रेकॉर्ड याच्यामध्ये इन्सर्ट करायचे असतील तर मला हा जो क्लास आहे या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. तो कशा पद्धतीने, स्टूड इक्वल टू स्टुडंट. आणि मित्रांनो याच्यामध्ये इंडेंटेशनमध्ये लिहूया आपण नेम इक्वल टू, फॉर एक्झाम्पल समजा करण KARAN, नेम इक्वल टू करण, कॉमा देऊया सेपरेशनसाठी. त्यानंतर मित्रांनो सिटी इक्वल टू या ठिकाणी आपण लिहूया पुणे, कॉमा देऊया. आणि एज इक्वल टू 20. तर मित्रांनो हा झाला आपला ऑब्जेक्ट. हा स्टुडंट काय झाला ऑब्जेक्ट. तर तशा पद्धतीने इथं ओ म्हणजे काय मित्रांनो, ऑब्जेक्ट. ओ म्हणजे काय, ऑब्जेक्ट. ॲन ऑब्जेक्ट इज ॲन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ॲन इन्स्टन्स मीन्स अ रिअल ऑब्जेक्ट क्रिएटेड फ्रॉम अ क्लास. तर मित्रांनो हा जो आपला क्लास आहे, या क्लासपासून हा माझा काय आहे मित्रांनो क्लास आहे. हा आपला क्लास आहे. या क्लासपासून आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी हा ऑब्जेक्ट क्रिएट केला. या क्लासपासून काय केलेलं आहे आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता हा स्टूड जो आहे, ह्या स्टूडला मित्रांनो ऑब्जेक्ट म्हणायचा आहे.
हा जो आपला स्टूड आहे या ठिकाणी, या स्टूडला ऑब्जेक्ट म्हणायचं आहे. तर आपण क्लासवरून काय क्रिएट करतो? ऑब्जेक्ट. तर हे ऑब्जेक्ट जे आहे ते या ऑब्जेक्टच्या सहाय्याने तुम्ही डेटाबेसमध्ये आपण रेकॉर्ड सेव्ह करू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की ओ म्हणजे काय. तर ORM मधील ओ म्हणजे काय मित्रांनो? ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट इज ॲन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. अँड व्हॉट इज इन्स्टन्स? अँड इन्स्टन्स मीन्स अ रिअल ऑब्जेक्ट क्रिएटेड फ्रॉम अ क्लास. तर यामध्ये आपण पाहिलं मित्रांनो की मला एखादं घर बांधायचं असेल तर त्यासाठी माझा एक प्लॅन तयार राहावा लागतो. तर या प्लॅनमधून मी काय करू शकतो? एक रिअल घर बनवू शकतो. तसंच तर हा आपला काय पायथॉनमधला क्लास आहे मित्रांनो. आणि या क्लासमधून आपण काय केलं? एक ऑब्जेक्ट बनवलं आहे. तर या क्लासपासून आपण एक स्टूड नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. आणि हा स्टूड नावाचा ऑब्जेक्ट आपल्याला डेटाबेसमध्ये आपले रेकॉर्ड स्टोअर करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, ओचं माहिती आपण या ठिकाणी बघितली. ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपरमधलं ओची माहिती आपण बघितली की ओ स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहूया मित्रांनो रिलेशनल. यातलं आर म्हणजे काय आहे? रिलेशनल. तर आरबद्दल माहिती या ठिकाणी आपण पाहूया मित्रांनो. ORM मधलं आर म्हणजे काय आहे या ठिकाणी? रिलेशनल. RELATIONAL. आर म्हणजे काय आहे मित्रांनो? रिलेशनल. तर रिलेशनल म्हणजे काय मित्रांनो? इट रिफर्स टू अ रिलेशनल डेटाबेस. इट रेफर्स टू अ रिलेशनल डेटाबेस. तर मित्रांनो, रिलेशनल डेटाबेसेस कोणते कोणते आहेत? तर फॉर एक्झाम्पल मित्रांनो, या ठिकाणी एक नंबरला आपण म्हणूया SQLite आहे. SQLite SQLite डेटाबेस आहे मित्रांनो. त्यानंतर 2 नंबरला आपण म्हणूया त्या ठिकाणी MySQL आहे. त्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी 3 नंबरला तुम्ही म्हणू शकताय PostgreSQL आहे. किंवा मग आपण म्हणू शकतो मित्रांनो Oracle आहे. तर हे सर्व काय आहेत? रिलेशनल डेटाबेसेस आहे. आर म्हणजे काय? रिलेशनल. तर रिलेशनल म्हणजे काय मित्रांनो? अ डेटाबेस. तर त्यामध्ये SQLite आहे, MySQL आहे, PostgreSQL आहे किंवा Oracles. तर these database store data in tables. So these databases are used to store the records in a table. So मित्रांनो, आता काय होतं आहे माहिती आहे का? या रिलेशनलमध्ये आपण वरचा जो काय क्लास बनवलेला आहे, हा जो आपण क्लास बनवलेला आहे, या क्लासचं या ठिकाणी रिलेशनल डेटाबेसमध्ये काय होते? एक डेटाबेस, एक टेबल क्रिएट होते मित्रांनो. तर या क्लासवरून काय होतं या ठिकाणी आपलं ORM जो आहे तो ORM काय करतो या ठिकाणी? एक रिलेशनल टेबल क्रिएट करतो आहे. तर कशा पद्धतीने? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण नेम, सिटी आणि एज असे 3 फील्ड या ठिकाणी घेतलेले आहेत. तर त्या 3 फील्डचं टेबल जो आहे तो या पद्धतीने तयार होणार आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये समजा मित्रांनो आपला या ठिकाणी ID असेल पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये असेल नेम, तिसऱ्यामध्ये समजा मित्रांनो एज, तिसऱ्यामध्ये आपलं सिटी असेल आणि चौथ्या कॉलममध्ये या ठिकाणी एज असेल. तर रिलेशनल आर म्हणजे काय? रिलेशनल डेटाबेस. तर रिलेशनल डेटाबेसमध्ये काय होते मित्रांनो? हा जो काय आपला क्लास बनवलेला आहे तो क्लासचं रिलेशनल टेबलमध्ये मॅपिंग होतं आहे. रिलेशनल टेबलमध्ये मॅपिंग होतं आहे आणि हे जे रेकॉर्ड्स आहेत हे रेकॉर्ड्स या ठिकाणी आपल्या टेबलमध्ये स्टोअर होतात. तर याला म्हणायचं आहे रिलेशनल. तर आर स्टँड्स फॉर रिलेशनल. रिलेशनल मीन्स रिलेशनल डेटाबेस. तर रिलेशनल डेटाबेसचं काम काय आहे मित्रांनो की ORMचं काम काय आहे की मित्रांनो आपला जो काय क्लास आहे त्या क्लासचं रिलेशनल टेबलमध्ये मॅपिंग करणे. मित्रांनो आत्ताच आपण या ठिकाणी ओ म्हणजे काय पाहिलं. ओ म्हणजे काय मित्रांनो? ऑब्जेक्ट.
आणि या ठिकाणी आर म्हणजे काय ते देखील पाहिलं. आर म्हणजे रिलेशनल. तर आता एमबद्दल माहिती पाहूया मित्रांनो. तर एम म्हणजे या ठिकाणी आहे मॅपर. एम इक्वल टू मॅपर, MAPPR. सॉरी मित्रांनो, एम म्हणजे काय आहे या ठिकाणी मॅपर. तर मॅपर काय करतो मित्रांनो, मॅपर इज अ कॉम्पोनंट. मॅपर इज अ कॉम्पोनंट ऑफ ORM. मॅपर काय आहे मित्रांनो, इट इज वन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ ORM. इट कनेक्ट्स पायथॉन ऑब्जेक्ट्स. It connects Python objects with the database table. तर मॅपर काय मित्रांनो, मॅपर हा एक काय कॉम्पोनंट आहे कोणाचा, ORMचा. तर तो काय करतोय मित्रांनो, द मॅपर इज युज्ड टू कनेक्ट आवर पायथॉन ऑब्जेक्ट्स विथ द डेटाबेस टेबल्स. तर मॅपरचं दुसरं काही काम नसून मित्रांनो, मॅपर काय करतो आहे, मॅपर इज वन ऑफ द कॉम्पोनंट. इट इज युज्ड or it perform the connection between our database tables and Python objects. कसं मित्रांनो, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याकडं एक मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये 3 फील्ड्स आहेत. तर त्या 3 फील्ड्सचं टेबल्स, या 3 फील्डचं टेबलची कनेक्शन करायचं काम या ठिकाणी हे मॅपर करत आहे. मॅपर काय करतो आहे मित्रांनो, मॅपर इज वन ऑफ द कॉम्पोनंट्स of the ORM and it connects our Python objects with the database tables. तर कशा पद्धतीने मित्रांनो, तर हा जो काय नेम कॉलम आहे, ह्या नेम जो फील्ड आहे, या नेम फील्डचं या ठिकाणी कनेक्शन हा जो आपला रिलेशनल टेबल आहे त्या टेबलशी करण्याचं काम या ठिकाणी मॅपर करते. सिटीचा जो फील्ड आहे त्या फील्डचं आपला टेबल जो आहे त्या टेबलमधल्या कॉलम्सची कनेक्ट करण्याचं काम हा मॅपर करतोय. एज फील्ड जे आहे ते एज फील्ड या ठिकाणी आपला जो काय रिलेशनल टेबल आहे त्या रिलेशनल टेबलची कनेक्ट करण्याचं काम हा मॅपर करत असतोय. सो व्हॉट इज मॅपर? मॅपर इज अ कॉम्पोनंट ऑफ ORM अँड इट कनेक्ट्स पायथॉन ऑब्जेक्ट्स विथ द डेटाबेस टेबल्स.